युनिट्स अँड मेजरमेंट्स या चॅप्टरमध्ये आपण सिस्टीम ऑफ युनिट्स त्यानंतर पुढचे पॉईंट्स आपण स्टडी केलेले आहेत. आता त्यातले उर्वरित जे पॉईंट्स आहेत डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल ॲनालिसिस ते आपण आज अभ्यासणार आहोत. डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल ॲनालिसिस. आता या डायमेन्शन्स म्हणजे काय, त्या कशा लिहिल्या जातात आणि वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीजच्या डायमेन्शन्स त्यानंतर त्यांचे ॲप्लिकेशन्स लिमिटेशन्स हा पार्ट आपण आज बघणार आहे. The dimensions of a physical quantity are the powers to which the concerned fundamental units must be raised in order to obtain the unit of the given physical quantity. आता याच्यामध्ये डायमेन्शन्स म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. एखाद्या फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन्स म्हणजे काय असतात, तर त्या पॉवर्स असतात की टू व्हिच द कन्सर्न फंडामेंटल युनिट, जे कुठलं फंडामेंटल युनिट असेल त्याची पॉवर ही रेज केली जाते, वाढवली जाते इन ऑर्डर टू ऑब्टेन. कशासाठी, तर टू ऑब्टेन द युनिट ऑफ गिव्हन फिजिकल क्वांटिटी, त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट मिळवण्यासाठी. आता ते नक्की डेफिनेशन आणि एखादी फिजिकल क्वांटिटीचं ज्यावेळेस आपण इलिस्ट्रेशन घेऊ त्यावेळेस आपल्याला ते लक्षात येईल. आता ह्याच्यामध्ये द बेसिक क्वांटिटीज ह्या रिप्रेझेंट केल्या जातात काही सिम्बॉल्सनी. फॉर एक्झाम्पल बघा, लेंथ इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल एल, मास बाय कॅपिटल एम, टाइम बाय कॅपिटल टी, टेम्परेचर बाय कॅपिटल के, करंट बाय कॅपिटल आय, ल्युमिनस इंटेन्सिटी बाय कॅपिटल सी आणि अमाऊंट ऑफ मास हे MOL स्मॉल MOL या अक्षराने दाखवलं जातं. आता हे बेसिक क्वांटिटीज ह्या अशा पद्धतीने ह्या रिप्रेझेंट केल्या जातात. आता डायमेन्शन्स लिहित असताना त्याचं काय अपेक्षित आहे किंवा काय लिहिलं जातं ते आपण थोडक्यात बघूया. आता डायमेन्शन्स पहिलं आपण बघितलं, इलिस्ट्रेशन बघूया, डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी. आता डायमेन्शन्स लिहिताना नेहमी कशा लिहायच्या असतात, तर त्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायच्या असतात आणि नेहमी आपण शक्यतो कॅपिटल लेटर्स वापरतो त्या रिस्पेक्टिव्ह फिजिकल क्वांटिटीसाठी. आता आपण व्हेलॉसिटीच्या डायमेन्शन्स कशा लिहायच्या ते बघूया. व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, तर व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट ही लेंथ असते थोडक्यात. मग आपण ते लिहित असताना डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एल अपॉन टाईम हा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टी, म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एल अपॉन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टी. आता डायमेन्शन्स लिहित असताना फक्त फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीमध्येच आपण ते रिप्रेझेंट करायचं असतं आणि त्या शक्यतो कुठल्या क्रमाने येतात, तर लेंथ, मास आणि टाईम अशा क्रमाने येतात स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. मग आपण या व्हेलॉसिटीच्या डायमेन्शन्स कशा लिहू शकतो, त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला, तर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये L1. आधी तर L1च का, कारण व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये L अपॉन टी आहे, लेंथ किती आहे, L एकच आहे, म्हणून L त्याची पॉवर लिहायची 1, पण ते वाचत असताना L1 असं वाचलं जातं. त्यानंतर इथं मासची टर्म आहे का, तर इथं मासची टर्म नाही, याचा अर्थ M0. टाईमची टर्म आहे का, आहे, पण ती कुठं आहे, तर ती डिनॉमिनेटरला आहे. मग डिनॉमिनेटरवरती त्याची पॉवर आहे 1 म्हणजे T1, पण ज्यावेळेस आपण डिनॉमिनेटरपासून न्युमिरेटरला ती टर्म घेतो त्यावेळेस त्याची पॉवर होते -1. म्हणजेच काय होणार आहे तिथं, तर त्याची डायमेन्शन असणार आहे T-1. याचाच अर्थ डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी काय आल्या, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये L1 M0 T-1. देन तसंच आपण दुसरं एखादे इक्वेशन घेऊया, डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी ग्रॅडियंट. आता कुठलाही ग्रॅडियंट जर असेल तर ते काय असतं,
तर एखादी फिजिकल क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स, जर तुम्ही डिस्टन्सने डिव्हाइड केलं तर त्याचा ग्रॅडियंट होतो. मग व्हेलॉसिटी ग्रॅडियंट म्हणजे काय असणार आहे, तर व्हेलॉसिटी अपॉन डिस्टन्स. मग डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी ग्रॅडियंट ह्या काय येतील, तर व्हेलॉसिटीच्या डायमेन्शन्स आपण अगोदरच काढलेल्या आहेत. जरी काढलेल्या नसतील तरी आपण काय लिहू शकतो, व्हेलॉसिटी ग्रॅडियंट इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन डिस्टन्स. व्हेलॉसिटी म्हणजे डिस्टन्स अपॉन डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, म्हणजे थोडक्यात डिस्टन्स अपॉन टाईम अपॉन डिस्टन्स. आता ह्याच्यामध्ये आपण पुढं सॉल्व केलं तर डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी ग्रॅडियंट ह्या काय येतील, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एल टी मायनस 1 अपॉन डायमेन्शन्स ऑफ डिस्टन्स एल. आता इथं L1 आहे, खाली L1 आहे, ते कॅन्सल होईल, किंवा जो डिनॉमिनेटरला L1 आहे तो वरती गेल्यानंतर L-1 होईल, म्हणजेच इथं L1 -1 म्हणजे तो 0 होईल. म्हणजेच व्हेलॉसिटी ग्रॅडियंटच्या डायमेन्शन्स आल्या L0 M0 T-1. हे नेहमी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये या क्रमानं लिहिलं जातं. देन डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर चार्ज काय येणार आहे, चार्ज म्हणजे काय असतं, करंट इंटू टाईम, म्हणजे करंट इक्वल टू चार्ज अपॉन टाईम, त्यानुसार चार्ज इक्वल टू करंट इंटू टाईम. मग डायमेन्शन्स ऑफ चार्ज काय आल्या, तर फंडामेंटल क्वांटिटी आहे इलेक्ट्रिक करंट आणि टाईम, म्हणजे डायमेन्शन्स ऑफ आय आणि डायमेन्शन्स ऑफ टी इक्वल टू काय आलं मग, तर इथं क्रमानं लिहायचं असेल त्यावेळेस एल एम टी आणि नंतर इलेक्ट्रिक करंट किंवा अमाऊंट ऑफ सबस्टन्स वगैरे जे असेल त्या क्रमानं हे घ्यायचं असतं. मग सुरुवातीला इथं लेंथ आहे का, तर नाही, म्हणून L0. मास आहे का, नाही, म्हणजे M0. टाईमची टर्म 1 आहे म्हणजे T1 आणि इलेक्ट्रिक करंटची टर्म 1 आहे म्हणून I1. म्हणजे डायमेन्शन्स ऑफ चार्ज आल्या L0 M0 T1 I1. देन आता या चार्टमध्ये तुम्हाला काही फिजिकल क्वांटिटीज, त्याचा फॉर्म्युला, त्याचं SI युनिट आणि त्याचं डायमेन्शनल फॉर्म्युला हा दिलेला आहे. आता हे तुम्ही ॲज अ होमवर्क म्हणून स्वतः तो फॉर्म्युला घेऊन त्याच्या डायमेन्शन्स त्या कशा येतात ते बघायचं आहे. जर काही अडचण असेल तर त्याबद्दल विचारायचं. आता सोप्या गोष्टी आहेत, प्रेशर, कायनेटिक एनर्जी वगैरे, वर्क. इथं तुम्हाला अशा गोष्टी काही दिसतील की वर्क, एनर्जी वगैरे ज्या गोष्टी आहेत त्यांचा डायमेन्शनल फॉर्म्युला हा सेम आहे. तो कसा सेम येतो हे तुम्हाला त्याचा फॉर्म्युला लिहिल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही डायमेन्शन्स लिहाल त्यावेळेस ते तुम्हाला कळेल. आता हे फक्त डेन्सिटी, ॲक्सेलरेशन, मोमेंटम हे फक्त उदाहरणं आपण घेतलेली आहेत, 1 7 ते 8. कुठलीही फिजिकल क्वांटिटी घेतली तर त्याचं बेसिक फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला त्याचं ॲनालिसिस करता यायला पाहिजे आणि त्याचे डायमेन्शन्स ह्या तुम्हाला काढता येतील, जर हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर. देन युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. आता डायमेन्शनल ॲनालिसिसचे काय युजेस असतात, तर त्याचे 3 बेसिक युजेस आहेत. पहिला, टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन्स. कुठल्याही एखाद्या फिजिकल इक्वेशनचा करेक्टनेस हे आपण डायमेन्शनल ॲनालिसिस वापरून काढू शकतो. कसं करायचं, सोपी गोष्ट आहे. काय करायचं, तर कुठल्याही इक्वेशनमध्ये ज्या वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज येतात त्याच्यामध्ये जेवढ्या टर्म्स येतात त्या प्रत्येक टर्मच्या डायमेन्शन्स फाइंड आउट करायच्या, आणि जर प्रत्येक टर्म दोन्ही बाजूच्या आणि प्रत्येक टर्म असे मिळून जर डायमेन्शन सेम असतील तर ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे असं आपण म्हणतो. म्हणजे बघा, इन एनी इक्वेशन रिलेटिंग डिफरंट फिजिकल क्वांटिटीज, इफ द डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म्स ऑन बोथ द साइड्स आर द सेम, then that equation is said to be dimensionally correct. देन आता हे जे प्रिन्सिपल आहे त्यालाच आपण म्हणतो प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन्स.
होमोजिनिटी म्हणजे एकसमानता, एकसारखं. प्रत्येक टर्मच्या दोन्ही साईडच्या डायमेन्शन्स या सेम पाहिजेत. आता ते इलिस्ट्रेशन दिलेलं आहे बघा. हे पहिलं इक्वेशन ऑफ मोशन आहे, कायनेमॅटिकल इक्वेशन. व्ही इक्वल टू यू प्लस ए टी. व्ही म्हणजे असते फायनल व्हेलॉसिटी, यू म्हणजे असते इनिशियल व्हेलॉसिटी, ए म्हणजे ॲक्सेलरेशन आणि टी म्हणजे टाईम. मग इथं व्ही म्हणजे व्हेलॉसिटी आहे, यू म्हणजे सुद्धा व्हेलॉसिटी आहे. मग आपण डायमेन्शन्स ऑफ एल एच एसला आहे व्ही. मग डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेले आहेत. ते असतात L1 M0 T-1. इथं लिहिताना आपण फक्त ब्रॅकेटमध्ये, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये L1 T-1 लिहिलं तरी चालू शकतं, किंवा L1 M0 T-1 असं लिहिलं तरी चालू शकतं. देन दुसरी टर्म आहे RHSची पहिली टर्म यू, इनिशियल व्हेलॉसिटी. ही पण व्हेलॉसिटीच आहे, त्यामुळे त्याच्या डायमेन्शनसुद्धा व्ही सारख्याच असतील, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये L1 T-1. त्यानंतर ॲक्सेलरेशन, पुढची टर्म आहे ॲक्सेलरेशन इंटू टाईम. आता ॲक्सेलरेशन इंटू टाईम म्हणजेच काय येणार आहे? ॲक्सेलरेशन म्हणजे व्हेलॉसिटी अपॉन टाईम, आणि टाईम म्हणजे टाईम, म्हणजे ॲक्सेलरेशन इंटू टाईम इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन टाईम इंटू टाईम, म्हणजे टाईम गेट्स कॅन्सल, तेही राहिलं व्हेलॉसिटी. म्हणजे थोडक्यात डायमेन्शनच्या फॉर्ममध्ये आपण काय लिहू शकतो? डायमेन्शन्स ऑफ ए टी इज इक्वल टू ॲक्सेलरेशन म्हणजे असतं डिस्टन्स अपॉन टाईम स्क्वेअर. डिस्टन्स म्हणजे L1, टाईम स्क्वेअर डिनॉमिनेटरला म्हणजे T-2, आणि इंटू टाईम, डायमेन्शन्स ऑफ टी, म्हणजेच हे L1 T-2 + 1 म्हणजे T-1. याचाच अर्थ डायमेन्शन्स ऑफ ए टी आल्या L-T-1. आता ह्या इक्वेशनवरून आपल्या लक्षात येतं की डायमेन्शन्स ऑफ RHS ह्या झाल्या L-T-1 + L-T-1, म्हणजेच दोन्हीच डायमेन्शन सेम आहेत, म्हणजेच ते आपण लिहू शकतो L-T-1. याचाच अर्थ असा की डायमेन्शन्स ऑन LHS इक्वल टू डायमेन्शन्स ऑन RHS, म्हणजेच ऑल द डायमेन्शन्स ऑफ बोथ साइड्स आर सेम, द गिव्हन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट, असा त्याचा अर्थ होतो. हे झालं पहिला यूज, करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन्स. देन दुसरं, टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. ज्या फिजिकल क्वांटिटीज या एकमेकांशी रिलेट असतात, संबंधित असतात इक्वेशनमध्ये, तर त्याचं आपण एस्टॅब्लिशमेंट करू शकतो यूजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. इथे एक इलिस्ट्रेशन दिलेलं आहे, टाईम पिरियडचा फॉर्म्युला सिम्पल पेंडुलमसाठीचा. द पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ सिम्पल पेंडुलम डिपेंड्स ऑन लेंथ, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. मग कसं रिलेट करायचं? तर इथं लेट अस डिराइव द रिलेशन बिटवीन टाईम पिरियड कॅपिटल टी, स्मॉल एल म्हणजे लेंथ, आणि जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग आता हे करत असताना काय करायचं? तर टाईम पिरियडचं रिलेशन आहे एलशी, पण त्याची पॉवर किती आहे त्या इक्वेशनमध्ये, त्याचा स्क्वेअर आहे का क्यूब आहे का स्क्वेअर रूट आहे हे आपल्याला माहीत नाही. म्हणून काय करायचं? तर कॅपिटल टी डायरेक्टली प्रपोर्शनल टू L⁴A घ्यायचं. आता ए म्हणजे इथं काय असतो? तर ए हा इथं एक रॅशनल नंबर आहे, एक कॉन्स्टंट आहे, कुठलाही नंबर तो असू शकतो. तसंच टी हा जीशी सुद्धा संबंधित आहे, रिलेट आहे, म्हणजेच टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू G⁻⁵ असा घ्यायचा. आता हेच दोन इक्वेशन्स आपण एकत्रित जर लिहिली तर ते लिहिता येईल आपल्याला टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू L⁴ G⁻⁵. आता हे प्रपोर्शनॅलिटी साइन आहे, इट इज रिप्लेस्ड बाय ए कॉन्स्टंट. तो कॉन्स्टंट आहे के, म्हणजे टी इक्वल टू के इंटू L⁴ G⁻⁵. इथं के कॉन्स्टंट, ए आणि बी हे रॅशनल नंबर्स आहेत. मग आता ह्या दोघांसाठीचे जर आपण डायमेन्शन्स लिहिल्या दोन्ही साईडला, तर कसं होईल? डायमेन्शन्स ऑफ टी तुम्हाला माहीत आहेत, T1 एवढा असणार, म्हणजेच LHSला काय आलं बघा, M0 L0 T1. आता हा क्रम तुम्ही लेंथ मास टाईम असा घेतला तरी चालतो.
इथं काय त्याचा फरक पडत नाही. L0 M0 T1 असं लिहिलं तरी चालेल. इक्वल टू के. एल डायमेन्शन्स ऑफ एल आहे L1, त्याची पॉवर आहे ब्रॅकेटच्या बाहेर लिहायचं ए. तसंच जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याचे डायमेन्शन्स आहेत L1 T-2 आणि त्याच्या रेज टू आहे बी. इक्वल टू के. आता काय आलं, एकत्रित जर डायमेन्शन्स लिहिले आपण लेंथच्या वेगळ्या आणि टाईमच्या वेगळ्या, तर एलची पॉवर एकदा ए आहे आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये बी आहे. म्हणजे एल ए प्लस बी आणि टी त्याची पॉवर आहे -2b. ठीक आहे. आता हेच आपण कसं लिहू शकतो, L0 T-1 इक्वल टू के एल ए प्लस बी T-2b. आता इथं काय करायचं तर कम्पॅरिझन करायचं डायमेन्शन्सचं. एलच्या डायमेन्शन्स LHSच्या आणि RHSच्या कम्पेअर करायच्या, तशाच टीच्या डायमेन्शन्स कम्पेअर करायच्या. मग कम्पेअर केल्यानंतर आपल्याला दिसतं कम्पेअरिंग टीचे डायमेन्शन आहे RHSला -2b पॉवर आणि LHSला आहे 1, म्हणजे -2b इक्वल टू 1. आणि तसंच बी इक्वल टू आपल्याला मिळेल -1/2. तसंच दुसऱ्या करस्पॉन्डिंग डायमेन्शन्स जर आपण कम्पेअर केल्या तर आपल्याला काय मिळेल, ए प्लस बी इक्वल टू 0, म्हणजे ए इक्वल टू -b. म्हणजेच जर सगळे विथ साईन आपण लिहिलं तर ए इक्वल टू -1/2 म्हणजे इक्वल टू हाफ. मग ह्याच्या ए आणि बीच्या डायमेन्शन ज्या आल्या त्या मूळच्या इक्वेशनमध्ये पुट करायच्या. टी इक्वल टू के इंटू एल रेस टू ए इंटू जी रेस टू बी. म्हणजे ए प्लस बी इक्वल टू 0वरून आपण ए इक्वल टू हाफ ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. म्हणजे टी इक्वल टू के इंटू एल रेस टू हाफ जी रेस टू हाफ, जी रेस टू -1/2. आता या रेस टू हाफ म्हणजे असतं स्क्वेअर रूट, म्हणजेच आपल्याला मिळालं टी इक्वल टू के स्क्वेअर रूट एल अपॉन जी. आता ही जी केची व्हॅल्यू आहे ती एक्सपेरिमेंटली फाइंड केली जाते, ती डायमेन्शनली आपण काढू शकत नाही. त्याची व्हॅल्यू असते 2π. म्हणून आपल्याला मिळालं इथं टी इक्वल टू 2π स्क्वेअर रूट एल अपॉन जी. हा सिम्पल पेंडुलमचा टाईम पिरियडचा फॉर्म्युला आहे आणि तो आपण विथ डायमेन्शनल ॲनालिसिस हा प्रूव्ह करू शकतो. देन थर्ड, टू फाइंड third use to find the conversion factor between the units of same physical quantity in two different systems of units. म्हणजे काय तर एकाच फिजिकल क्वांटिटीचं दोन वेगवेगळ्या सिस्टीममध्ये जो कन्व्हर्जन फॅक्टर येतो तो काढणं. म्हणजे आपल्याला माहीत आहे की 1 जूल इक्वल टू 10⁷ अर्ग. म्हणजे हे 10⁷ जे असतं ते आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापरून काढू शकतो. तसंच न्यूटन आणि डायन, त्यानंतर असंच वेगवेगळ्या ज्या फिजिकल क्वांटिटी असतात कुठल्याही, तिथला जो काही कन्व्हर्जन फॅक्टर असेल तो आपण डायमेन्शनल ॲनालिसिसनं काढू शकतो. मग काय करायचं त्यासाठी तर लेट अस यूज डायमेन्शनल ॲनालिसिस टू फाइंड द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन जूल म्हणजे वर्क किंवा एनर्जीचं जे युनिट आहे त्याच्यामध्ये आपण SI युनिट ऑफ वर्क म्हणजे जूल आणि CGS युनिट अर्ग तिथला कन्व्हर्जन फॅक्टर काढू शकतो. मग त्यासाठी सुरुवातीला काय करायचं तर कन्सिडर 1 जूल इक्वल टू x अर्ग आहे. आता हे एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर वर्क काय असतो तर वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स म्हणजे असतं मास इंटू ॲक्सलरेशन. आता यावरून आपण त्याच्या डायमेन्शन्स जर कॅल्क्युलेट केल्या तर त्या येतात M1 L2 T-2 किंवा L2 M1 T-2. देन सबस्टिट्यूट दी अबाव इक्वेशन. देन वी कॅन राईट 1 जूलच्या ठिकाणी M1 L2 T-2 हे पुट करायचं आणि अर्गच्या ठिकाणी सुद्धा ते पुट करायचं. पण काय करायचं बघा, ज्यावेळेस तुम्ही जूलमध्ये लिहाल
त्यावेळेस खाली त्याचा जो सफिक्स असेल तो 1 घ्यायचा आणि जे CGS मधलं युनिट असेल अर्गमधलं असेल त्यासाठी सफिक्स 2 ठेवायचा. मग 1 जूलसाठी आपण काय पुट केलं तर 1 M1 1 म्हणजे सफिक्स 1 घ्या आणि पॉवर 1 आहे, L1 2 आणि T1 -2 ही LHS झाली इक्वल टू X स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये डायमेन्शन्स ह्या सेमच आहेत, फक्त तिथला सफिक्स बदला. L21 L22 M21 T-2 T2 -2 म्हणजे हे RHSची व्हॅल्यू नीट लक्ष देऊन बघा. X इंटू M21 L22 T2 -2. आता पुन्हा काय करायचं, एक्सची व्हॅल्यू पाहिजे म्हणजे तिथली जी टर्म आहे ती दुसऱ्या साईडला जाईल. X इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये M11 L12 T1 -2 आणि तसंच तीच टर्म आहे, फक्त सफिक्स 2 आहे खाली. आता हेच कसं लिहायचं, X इक्वल टू मासच्या टर्म्स वेगळ्या, लेंथच्या टर्म्स वेगळ्या आणि टाईमच्या टर्म्स वेगळ्या काढायच्या. म्हणजेच M1 अपॉन M2 त्या सगळ्यांची पॉवर येणार 1, L1 अपॉन L2 त्या सगळ्यांची पॉवर आहे 2, T1 अपॉन T2 त्यांची पॉवर आहे -2. देन पुढं इन SI युनिट्स लेंथ मास टाईम हे आपण मास किलोग्रॅम मीटर किलोग्रॅम आणि सेकंद ह्यानं रिप्रेझेंट करतो. आणि CGSमध्ये आपण लेंथ मास टाईम हे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद असं रिप्रेझेंट करतो. मग आता वरती आपण जे SIमध्ये वापरलेलं आहे मास लेंथ आणि टाईम त्यासाठी आपण काय वापरायचं, किलोग्रॅम मीटर सेकंद. आणि CGSसाठी आपण काय वापरायचं, ग्रॅम सेंटीमीटर सेकंद. मग आपल्याला काय मिळेल तर X इक्वल टू किलोग्रॅम अपॉन ग्रॅम त्याची पॉवर 1, मीटर अपॉन सेंटीमीटर त्याची पॉवर 2 आणि सेकंद अपॉन सेकंद त्याची पॉवर -2. आता हे सेकंद कॅन्सल होतं म्हणजे त्यासाठी 1 येईल. त्यानंतर कन्व्हर्जन करायचं. 1 किलोग्रॅम म्हणजे असतं 1000 ग्रॅम म्हणजे 10⁻³ ग्रॅम अपॉन ग्रॅम त्याची पॉवर 1. त्यानंतर मीटर अपॉन सेंटीमीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणजे 100 इंटू सेंटीमीटर अपॉन सेंटीमीटर त्याचा पॉवर 2 आणि इंटू 1. म्हणजेच काय आलं, हे ग्रॅम ग्रॅम कॅन्सल झालं, सेंटीमीटर सेंटीमीटर कॅन्सल झालं, म्हणजे राहिलं फक्त काय 10⁻³ म्हणजे 10³ म्हणजेच 1000 इंटू 100 त्याचा स्क्वेअर म्हणजेच 10⁻⁴ म्हणजेच मिळालं X इज इक्वल टू 10⁻³ + 4 म्हणजे 10⁻⁷. म्हणजेच हा कन्व्हर्जन फॅक्टर मिळाला X इक्वल टू 10⁻⁷. आणि तो जर आपण 1 जूल इक्वल टू X अर्गमध्ये Xच्या ठिकाणी जर पुट केला तर 1 जूल इक्वल टू 10⁻⁷ अर्ग हा कन्व्हर्जन फॅक्टर आपल्याला मिळाला. हे आहे थर्ड यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. नेक्स्ट लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. आता या डायमेन्शनल ॲनालिसिसच्या काही लिमिट्स पण आहेत. पहिलं, द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट कॅन बी ऑब्टेन्ड विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट्स ओनली. म्हणजे काय तर इथं जे कॉन्स्टंट्स येतात डायमेन्शनलेस कॉन्स्टंट त्याची व्हॅल्यू ही फक्त आपण एक्सपेरिमेंटलीच काढू शकतो. म्हणजे मगाशी आपण बघितलं T इक्वल टू K इंटू L⁻⁴ G⁻⁵ तिथे Kची जी व्हॅल्यू आहे ती आपण एक्सपेरिमेंटलीच काढू शकतो, ते आपल्याला डायमेन्शननी काढता येत नाही. सेकंड, डायमेन्शनल ॲनालिसिस कॅन नॉट बी यूज्ड टू डिराईव्ह रिलेशन्स इन्व्हॉल्विंग ट्रिगोनॉमेट्रिक, एक्सपोनेन्शियल अँड लॉगॅरिथमिक फंक्शन्स ॲज दीज क्वांटिटीज आर डायमेन्शनलेस. म्हणजेच काय तर डायमेन्शनल ॲनालिसिस हे ट्रिगोनॉमेट्रिक रिलेशन किंवा एक्सपोनेन्शियल क्वांटिटीज म्हणजे E⁻² असलेल्या
लॉगॅरिथमिक फंक्शन्स यांच्यासाठी आपण यूज करू शकत नाही, कारण ह्या सगळ्या क्वांटिटी ह्या डायमेन्शनलेस आहेत. म्हणजे डायमेन्शनलेस क्वांटिटीज ज्या असतात त्यांचं रिलेशन काढण्यासाठी आपण डायमेन्शनल ॲनालिसिस हे यूज करू शकत नाही. थर्ड, this method is not useful if constant of proportionality is not a dimensionless quantity. Constant of proportionality ही जर डायमेन्शनलेस क्वांटिटी असेल, इज नॉट अ डायमेन्शनलेस क्वांटिटी, तर ही मेथड युजफुल नाही. देन आता याचं इलिस्ट्रेशन दिलेलं आहे. थर्ड याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे एफ, त्याचं रिलेशन आपल्याला माहीत आहे. नवीमध्ये तुम्ही बघितलं असेल, एफ इज प्रपोर्शनल टू m1 m2 बाय r². आता इथं प्रपोर्शनॅलिटी साइन इज रिप्लेस्ड बाय ए कॉन्स्टंट g, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. एफ इज इक्वल टू g m1 m2 बाय r². द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी g इज नॉट डायमेन्शनलेस. तो डायमेन्शनलेस असत नाही. त्यामुळं दस अर्लियर मेथड विल नॉट वर्क. ही मेथड याच्यासाठी उपयोग होऊ शकणार नाही. देन याचा अर्थ काय, तर डायमेन्शनलेस कॉन्स्टंट जो असेल म्हणजे के सारखा, तर तो आपण यांना काढू शकत नाही. आणि इथं जो डायमेन्शनल कॉन्स्टंट असतो, जी आता ह्याला डायमेन्शन्स आहेत या फॉर्म्युल्यामध्ये, मग इथं ही जी मेथड आहे ती युजफुल होणार नाही. हे आहे लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. आणि फोर्थ, इफ द करेक्ट इक्वेशन कंटेन्स सम मोर टर्म्स ऑफ द सेम डायमेन्शन्स, इट इज नॉट पॉसिबल टू नो अबाउट देअर प्रेझेन्स युजिंग डायमेन्शनल इक्वेशन. म्हणजे काय असतं, करेक्ट इक्वेशन, त्या एखाद्या डायमेन्शनली करेक्ट इक्वेशनमध्ये जर सेम डायमेन्शनच्या टर्म्स जर असतील, तर इट इज नॉट पॉसिबल टू नो अबाउट देअर प्रेझेन्स युजिंग डायमेन्शनल इक्वेशन. मग त्या इक्वेशनमध्ये त्या टर्म्स नक्की कुठं आहेत, म्हणजे कुठल्या टर्ममध्ये त्या क्वांटिटीज आहेत, ते आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिस वापरून कळू शकत नाही. म्हणजे मगाशी आपण बघितलं की व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. मग इथं व्ही आणि यू म्हणजे नक्की फायनल व्हेलॉसिटी कुठं आहे आणि इनिशियल व्हेलॉसिटी कुठं आहे, LHSला आहे का RHSला आहे, हे आपण डायमेन्शनल ॲनालिसिस वापरून फाइंड आउट करू शकत नाही. हे त्याच्या लिमिटेशन्स आहेत. आता ह्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे एरर्स वगैरे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. इथंपर्यंत आपण चांगला अभ्यास करा. आता हे थोडंसं किचकट आहे, हे तुम्ही स्वतः जर सॉल्व करून बघितलं, म्हणजे हे तिन्ही सगळ्यांच्या डायमेन्शन्स, त्याच्यानंतर हे जे 3 युजेस आहेत, ते स्वतः जर सोडून बघितले तरच ते कळतील. आता ते स्वतः सोडून तुम्ही बघा. काही अडचण असेल तर आवर्जून विचारा, तुम्हाला त्याचं गायडन्स केला जाईल. तुम्हाला मी इलिस्ट्रेशन करूनसुद्धा ते दाखवीन. फक्त तुम्ही स्वतः ते सॉल्व करणं गरजेचं आहे, तर हा कन्सेप्ट तुम्हाला चांगला कळणार आहे. अदरवाईज तो कळणं तेवढं थोडंसं अवघड जाईल. ठीक आहे, सोपा पार्ट आहे. तुम्ही काही अडचण असेल तर विचारा. थँक्यू.